नमस्कार मैत्रिणींनो, अधिक महिन्यात पारंपरिक पद्धतीने धोंडे कसे बनवायचे ते बघूया. त्यासाठी 2 वाटी मैदा आणि 2 वाटी रवा घेतला आहे. बारीक रवा आहे. थोडं मीठ टाकलं आहे आणि ही बारीक करून घेतली आहे साखर, ती अर्धा चमचा टाकलेली आहे. 2 चमचे तूप टाकलेलं आहे. आता हे सगळं छान आधी मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे त्यात. हे बघा, असं मिश्रण झालेलं आहे छान. पाणी टाकायचं आहे. असा गोळा तयार झालेला आहे आणि झाकून ठेवलेला आहे. आता 2 वाट्या खोबरं घेतलेलं आहे किसून. थोडं तूप घेतलं आहे कढईत आणि ते खोबरं थोडं लालसर भाजून घेत आहे. याप्रमाणे भाजून घ्यायचे आहे. मैत्रिणींनो, आजही खेड्यांमध्ये खूप ठिकाणी पाऊस येत नाही. त्याच्यामुळे एखाद्या मुलाला भर उन्हामध्ये अगदी शर्ट काढून त्याला फिरवलं जातं गावभर आणि त्याच्या अंगावर सगळी लोक पाणी टाकतात. देवाला प्रार्थना करण्यासाठी की देवा पाऊस पडू दे. तर त्या मुलाला धोंडा असं म्हणतात. तर धोंड्या धोंड्या पाणी दे असाही एक कहाणीचा भाग आहे यात. आता आपलं खोबरं बिलकुल भाजलं गेलेलं आहे. छान झालं आहे. 2 वाट्या खोबरं आहे आणि 2 वाट्या खोबरं आहे तर आपण 1.5 वाटी साखर घेतलं आहे. आता हे खोबरं आधी मोजून घेतलं आहे आणि आता मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घेतलं आहे. आता हे सगळं मिक्स करून घेतलं आहे. थोडंसं खसखस घेतली आहे आणि विलायची पावडर घेतली आहे, तीही टाकायची आहे. ते सगळं मिश्रण छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे जे आपलं पीठ आहे ते आता झाकण काढून घेतलं आहे. तर याप्रमाणे झालं आहे. आपल्याला अगदी मऊ लोण्यासारखं पीठ हवं आहे. त्यासाठी मी असे छोटे छोटे गोळे जे आहे ते करून घेतलेले आहे आणि मिक्सरमध्ये हे गोळे टाकून 1-2 वेळा फिरवून घेणार आहे. तर आपलं पीठ अगदी लोण्यासारखं बटरसारखं होणार आहे. वाटणार पण नाही की त्यात रवा टाकलेला आहे. इतकं मऊ पीठ ते होतं. याप्रमाणे झालेलं आहे. हे बघा, खूप सुंदर मऊ लोण्यासारखा गोळा झाला आहे. हे बघा किती मऊ आहे. आता हे छान मळून घेऊया आणि त्याच्या लाट्या करून घ्यायच्या छोट्या छोट्या, ज्याच्या आपल्याला पुऱ्या लाटायच्या. पुऱ्या ह्या जाड असतात, त्याच्यापेक्षा बारीक हे लाटायचं आहे आणि त्यात असं सारण जे आपण बनवलं होतं ते भरलेलं आहे आणि अशा एकमेकांजवळ त्या सगळ्या पुऱ्या न्यायच्या आहेत. गुढ्या करायच्या आहेत त्याच्या. जवळजवळ सगळं हे एकसोबत एकसंध करून घ्यायचं आहे. वरून याप्रमाणे हे जोडून घ्यायचं आहे. अगदी मोदकाप्रमाणेच जोडून घ्यायचं आहे. मोदकाला वरती ती दांडी असते ते नको आहे आपल्याला. तर हे असं तोडून घ्यायचं आहे एक्स्ट्रा भाग आणि जे आहे ते वरती ते दाबून द्यायचं आहे मध्ये व्यवस्थित सगळीकडून प्रेस करून, म्हणजे तळताना ते तुटणार नाही. याप्रमाणे तर हा धोंडा तयार झालेला आहे आणि आपण छान फ्राय करून घेऊया. सगळे करून घेऊया. हे 33 असतात. हे 33 धोंडे तयार आहेत. आता यांना तळून घेऊया मंद आचेवर. त्यासाठी मी एक ताट घेतलं आहे. त्याच्यावर एक चाळणी ठेवलेली आहे, म्हणजे तेल निथरून जाईल आणि अगदी मीडियम गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. हळूहळू गुलाबीसर असे गोल्डन ब्राऊन छान तळून घेऊया. याप्रमाणे 5-5, 6-6 मी असे तळत आहे. अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते. तर ह्या मासामध्ये खूप सारे वाण लावले जातात देवांना, अनारशाचे, बताशाचे आणि ह्या धोंड्यांचे. धोंडे हे या पद्धतीनेही करतात आणि कुणी कुणी यात पुरणही घालतं. त्याला पुरणाचे धोंडे असे म्हटलं जातं. त्यापेक्षा सेपरेट पुरणपोळीचा नैवेद्य हा अधिक मासात केला जातो देवाला, तोही एक आहे. तर याप्रमाणे देवाची पूजा ही अधिक मासात केली जाते. तुम्हीही याप्रमाणे धोंडे करून देवाला नक्कीच दाखवा. तर याप्रमाणे आपण हळूहळू हे मंद आचेवर तळून घेत आहोत. तर छान गोल्डन ब्राऊन असे झालेले आहेत. खूप सुंदर दिसतात हे. याच पद्धतीने तुम्ही तुमचे गणपतीसाठी चतुर्थीला मोदकही करू शकतात. तेही खूप छान लागतात या पद्धतीने केले तर आपले हे धोंडे बिलकुल तयार आहेत. सुंदर गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. सगळेच 33 मी तयार केलेले आहेत आणि आता हे मी वाण देवाला दाखवणार आहे. याप्रमाणे कलर खूपच सुंदर आलेला आहे आणि याचं कवर जे आहे
ते खूप छान पद्धतीने आपण तयार केलेलं आहे. तुम्ही जर या पद्धतीने केलं तर खूप कुरकुरीत आणि सुंदर तुमचे धोंडे होतील आणि बिलकुल नरम पडणार नाही. तर हे 33 तयार आहे. देवाला दाखवून देऊया आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.